नमस्कार, महाराष्ट्र भूषण न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। आता पाहू बातम्या विस्ताराने। तांडोर येथील मळगे कुटुंबियांनी तिसऱ्या मुलीच्या जन्माचे केले अनोख्या पद्धतीने स्वागत। मुलगी जन्माला आली म्हणून विवाहितेचा सासरच्या मंडळीकडून होणारा छळ, नकोशी म्हणून केला जाणारा तिरस्कार, मुलगी नको म्हणून केल्या जाणाऱ्या गर्भलिंग निदान चाचण्या अशा अनेक घटना आपण नेहमी पाहतो। पण सध्या मुलीच्या जन्माचे जल्लोषात स्वागत करणाऱ्या अनेक सुखद घटनाही समोर येत आहेत। मंगळवेढा तालुक्यातील तांडोरसारख्या ग्रामीण भागात वडील विजयकुमार कल्लाप्पा मळगे व मळगे कुटुंबियांनी तिच्या तिसऱ्या वेळी जन्मलेल्या मुलीचे व आई भाग्यश्रीचा आकर्षक सजावट करून फटाक्यांच्या आतषबाजीत वाजत गाजत घरामध्ये परिसरात फुलांच्या पाकळ्यांनी अंगणात आकर्षक सजावट करत घराभोवती वृक्षारोपण करून झाडांना फुगे बांधून अतिशय सुंदर आनंदमय वातावरण तयार करून मुलीचे औक्षण करीत पेढे वाटून स्वागत करून गृहप्रवेश केला। मळगे कुटुंबाने या अगोदर त्यांच्या दोन्ही मुलींचे अशाच प्रकारे स्वागत केले होते। पहिली मुलगी आराध्या, दुसरी मुलगी आरोही, आता ही तिसरी मुलीच्या जन्माने खचून न जाता अगदी तशाच प्रकारे जल्लोषात अति उत्साहात स्वागत करण्यात आले। त्यामुळे त्यांच्या अनोख्या पद्धतीने मुलीच्या स्वागताची सर्वत्र चर्चा होत आहे। याविषयी मुलीचे वडील विजयकुमार मळगे म्हणाले की आता मुली व महिला सर्व क्षेत्रात कशा आघाडीवर आहेत। भ्रूण हत्ये प्रमाण वाढल्याने स्त्री पुरुष जन्मदरात कमालीची तफावत निर्माण झाली आहे। परिणामी आज लग्नाला मुली मिळत नाहीत। मी भाग्यवान आहे की माझ्या घरात 3 मुली जन्माला आल्या आहेत। मी माझ्या तिसऱ्या मुलीचेही आनंदाने स्वागत केले आहे। मुलगा किंवा मुलगी असा भेदभाव करण्यापेक्षा त्यांना मुलगा समजूनच वाढवा असे आवाहन मुलीचे वडील विजयकुमार मळगे यांनी केले आहे। लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा।